राजसत्तेला धर्मसत्तेचं ऐकावं लागेल, ऐकावं लागेल. आणि सत्य सत्य सांगायचं झालं तर आज जागे व्हा. जो सत्य सनातन धर्माला टिकवून ठेवतो आहे त्याच्यासोबत जा, नाहीतर भविष्याची स्थिती काय होईल याचा पता तुम्हाला लागणार नाही. आंतरिक युद्ध छेडल्या गेलेलं आहे. धर्मामध्ये क्लेश होत चाललेले. अमरावतीमध्ये मोठा फलक वाचला मी. संत कोणते तरी ते ख्रिश्चन संत, मी मुलींना म्हटलं पण यांच्या पुढे संत लावायची गरज काय? आणि एवढंच संताचं संतत्व जाणून घ्यायचं असेल तर ये इथे. डोक्यावरती हात ठेवणारे आणि करंट लावणारे हा हा करत देव दाखवणारे, या तुम्हाला आम्ही देव दाखवतो असे मसीहा बनलेले भरपूर लोक इकडे तिकडे फिरताय. त्यांना सांगा की तुमच्या ते डोक्यावरती हात ठेवण्याची आणि तुम्ही दिलेल्या दाखवलेल्या रस्त्याची आम्हाला गरज नाही. ज्या रस्त्याने आमचे ज्ञानोबराय गेले, तुकोबराय गेले, नामदेवराय गेले, नाथ बाबा गेले, त्या रस्त्यावरती त्यांचे पगचिन्ह उमटलेले आहे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे जाऊ तर आमच्या रामकृष्णापर्यंत आम्ही नक्की पोहोचू. तुम्ही रस्ते दाखवू नका. शॉर्टकटवाला परमार्थ करू नका. टाळ्या मोठ्याने तरी वाजवा, झोपलेले जागे तर होतील कमीत कमी. शॉर्टकटवाला रस्ता पकडू नका. संत ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने जा. हात जोडून विनंती आहे, नाही तर पथभ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण घरोघरी यांचा करण्याचा जो संकल्प आहे तो वंदनीय आहे. त्याचं एकमात्र कारण हे आहे की त्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र जोडून ठेवण्याचं ही उपासना करतात.